माय बाप दोनी जीवेची मावे 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 माय बाप
माय बाप दोन्ही जीवेची मारावे, माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, चरित्र पावावे मोक्षपदा, ब्राह्मणाचे घरी गायीसी वदावे, ब्राह्मणाचे घरी गायीसी वदावे, आराध्य करावे गाढवाचे, माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बा एकाचे, नामा म्हणे हे तो दिसे विपरीत, नामा म्हणे हे तो दिसे विपरीत, जरी दैव असे तरीच घडे, माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे विठलावे, माय बाप दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाचे, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय, भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी श्वास करण्यासाठी सकल संत मान्यांच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी, सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे सर्व गुरुजन महात्माजन सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला, अभंग पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके ज्ञानोबारायांचे जीवन असे नामदेव महाराज, ज्यांची नामाची शक्ती, नाम असं होतं त्यांच्या जीवनात, ते नामदेव आहेत. असे नामदेवरायांचा अभंग नामदेवरायांनी स्पष्टपणे सांगितलंय, हे जरी विपरीत दिसत असेल पण हे सद्गुरूंच्या कृपेने ज्याच्या जीवनात घडलं तो भाग्यवान. विठ्ठला वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण नारायण सिंग दशरथ सिंग राजपूत यांच्या उत्तर कार्यानिमित्ताने कीर्तन शिवाय श्री हरिभक्त परायणांचे राजेंद्र सिंग नारायण सिंग यांचे पिताश्री नाव भरपूर दिसत आहेत, पण मला हे नाव माहितीत आणि तुम्हाला राग पण येणार नाही. असे काही गाव आहेत की तिथं एखादा कुठ अभंग घेऊन कीर्तनात चिंतन करावं, त्यापैकी हे गाव मला दिसत.
एक म्हणण्याला गेलो का तिथंही तसंच. कारण या गावाच्या लोकांना सर्वांना माहिती आहे, उत्तर कार्याचं कीर्तन असेल तर कोणता अभंग असेल. कारण ज्या गावात कीर्तनकार असतात तिथं हुशार लोक असतात. मी शहाणे शब्द वापरणार नाही का, कारण विपरीत अर्थ निघू शकतो. म्हणून असे चतुर आणि दुष्टीच श्रवण करणारे अशा श्रोत्यांसमोर जरी हा प्रसंग उत्तर कार्याचा असेल, की प्रास्ताविक तर सर्वांना विदित असते. आया है सो जाएगा, राजा रंक बगैर, एक सिंहासन चढी चले, एक बंदे जंजीर. ज्याचा मृत्यू आहे त्याचा निश्चित आहे, किंवा ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. का निश्चित आहे? या मृत्यू लोकांचं ते त्रिकालाबाधित सत्य. इथं सप्त चिरंजीव जरी असतील, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा कृपश्च परशुरामश्च सप्तैते चिरंजीविना, ते सुद्धा कलियुगाच्या शेवटपर्यंत. येथे नाही गुरु आले अवतार, येर ते पामर जीव किती. म्हणून मृत्यू लोकातलं हे सर्वात मोठं सत्य. उपजेते नासे बस वासांसी जीर्णानी यथावी आहे. जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणून नारायणांच्या जीवनामध्ये झालेलं आहे ते तुमच्या माझ्या जीवनात घडणार नाही असं नाही, तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा आहे. कोई चला गया कोई जावे, कोई गठडी भांग सिदावे, कोई खडा तयारा केला रे, सब चला चले का खेला. हे जाणं येणं चालूच आहे. म्हणून साधू असो, संत असो, भगवंत असो, सामान्य जीव असो, पामर असो, कोणी का असेना, प्रत्येकाला जावं लागतं. म्हणून माझ्या नारायणांसाठी मी देवाला प्रार्थना करेल की हे नारायणा, माझ्या नारायणांना तुझ्या चरणांच्या जवळ आश्रय दे. विठाला विठाला. संत वाङ्मय असं दिव्य. मी आजच 6व्या अध्यायाचं चिंतन करतो आणि त्या 6व्या अध्यायामध्ये जे सप्त चक्र सांगितलेले, मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र आणि शस्त्राकार चक्र, असे 7 चक्र जे त्या प्रत्येक चक्राची दिव्यता दाखवलेली आहे. आपण ज्ञानेश्वरीचं यथार्थ चिंतन करत नाही म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला समजत नाही. या मूलाधार चक्राला किती पाकड्या असतात? या मूलाधार चक्राच्या 4 पाकड्या दाखवल्या आहेत आणि त्या 4 पाकड्यांच्या 4 व्याना म्हणजे नसा एकत्र जुळलेला आहेत. आणि ते चक्र कुठे जे आपण जे गुदद्वार आणि शिष्ण आहेत त्याच्या मध्यभागी जी शिवण आहे तिथं ते मूलाधार चक्र आहे. आणि ते मूलाधार चक्र ज्याने जागृत केलं त्याला 4 प्रकारचा आवाज येत असतो, बम शम शम सम असा कसा. पण तो परा पश्चंती मध्यमा या त्रिविध वाणींना सुद्धा कळणारा नाहीये. आणि वैखरीला कुठं कळणार आहे? कारण वैखरी वाणी जी आहे ती श्रोत्रेंद्रियाच्या द्वारा सर्वांच्या लक्षात येत असते. म्हणजे ती अशी दिव्यता आहे. आणि कुंडलिनी शक्ती जी आहे ती बेंबीच्या मागच्या बाजूला जिथं मणिपूर चक्र आहे किंवा स्वादिष्टान चक्र आहे तिथं ती झोपलेली असते. आणि ती जेव्हा हा योगी साधना करत असताना हा अपान वायू रोखून धरतो इळा पिंगळा सुषुम्नेच्या माध्यमातून. आणि मग जेव्हा तो अपान वायू तिला धक्का देतो तेव्हा ती तोंड उघडते आणि मग वर असलेलं जे ब्रह्मरंध्रात अमृताचं जे तळा आहे तिथून थेंब पडतात. आणि मग योगी तो दिव्य बनतो. कसा दिव्य बनतो ज्ञानोबा सांगतात, तो स्वर्गाचे आलोच ऐके. काय? तो स्वर्गातलं पाहतो, स्वर्गातलं ऐकतो. म्हणजे अनुर्मिकत्व, दूरश्रवण, दूरदर्शन अशा ज्या त्रिविध तामस सिद्धी त्या सुद्धा त्याला प्राप्त होत असतात. आणि महिमा लग्न प्राप्ती प्रकाशी शितावशिता ह्या तर आहे, या तर दिव्य सिद्धी आहेत. पण त्या सिद्धी सुद्धा त्या व्यक्तिमत्वाला प्राप्त होत असतात. नवे नवे सुरुवातीला तिला कुंडलिनी म्हटलेलं आहे आणि नंतर तिला मरुत नाव आहे. मरुत नाव देण्याचं मागचं कारण सुद्धा दाखवलेलं आहे की ती वायुमय बनत असते आणि नंतर ती मरुत शक्ती शिवाशी जुळते म्हणून शिवशक्तीचं मिलन दाखवलेलं आहे. म्हणजे इतकी सुंदर ज्ञानेश्वरी. मग तो ओडियाना बंद असेल, मूल बंद असेल, जालंधर बंद असेल, तो कसा घालवायचा बरं का. हा कसा घालायचा त्याच्यासाठी कोणता आसन पाहिजे, पत्र आसन पाहिजे. ज्ञानोबा किती सुंदर बोलतात. 7व्या अध्यायामध्ये सुचवते प्रतिष्ठा स्थिरम आसनम आत्मनः.
अशा प्रकारचं ते दिव्य असेल. जास्त खाली नको, जास्त वरही नको, आणि ती जागा कशी असावी हे सर्व ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. आपण फक्त योगाच्या गोष्टी करतो, पण ज्ञानोबाराय अनुभवी होते. कारण ज्ञानोबाराय सांगतात ही नाथ परंपरा भगवान श्रीकृष्णांनी फक्त स्पर्शात्मक सांगितली होती अर्जुनांना, पण मी विस्तार करून का सांगितली, कारण त्या लायक तुम्ही श्रोते, जसं तुम्ही त्या लायक श्रोते असल्या कारणाने इथं कुठ अभंग घेऊन कीर्तनाचा विचार केलेला आहे, तसं ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना पाहून त्या काळातील श्रोत्यांना पाहून म्हणत आहेत की तुम्ही दिव्य लायक आहेत, म्हणून तुमचा टाइम व्यर्थ न घालवता मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे किती दिव्यता आहे. आपल्याला फक्त स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे त्रिविध शरीर माहिती, पण ज्ञानोबाराय तुरीय आणि उन्मनी या दोन अवस्था वेगळ्या सांगतायत. संत वाङ्मयाला समजून घेणं फार महत्वाचं. मागे मी 10-12 वर्षापूर्वी आमच्या गोपाळ महाराजांची खूप इच्छा होती. मी इथं एकदा मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी या अभंगावरती गेलो होतो. नंतर मला चिंतामण मामांनी सुद्धा आग्रह केला होता की महाराज तुम्ही अजून सुद्धा एकदा. आता या ठिकाणी बरीचशी मंडळी गेली बिचारी, पण इथं जर मास्तर अण्णा आमचे राहिले असते, इथं जर आमचे रामादादा वगैरे राहिले असते, या मंडळींनी ना असं कीर्तन झाल्यानंतर मला विचारणा केली असती, अहो महाराज कुठे अभंग सापडावा तुम्ही. म्हणजे असे लोक आहे. आता इथं सेना महाराज आहे, ते छोटा कुठे याचा बाप तात्या, ते वातावरण पाहून कीर्तनात बसलेलं असतं. कारण मी त्यांना त्या प्रश्न केला, तुम्ही सेना महाराजांची पुण्यतिथी करणार का? ते वातावरण देखील म्हटलं, वातावरण देखील. आणि मला गोपाल महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मना अंगण ना कीर्तन, तुम्ही मला काहीच नका सांगा, तुम्ही सांगा. पण जिथं प्रेम आहे महाराज तिथं वाणी मोकळी होते. संत वाङ्मय हे शब्द तरी वेगळे असतील, परंतु सद्गुरु कृपा असेल तर ते शब्द फार दिव्य. काय शब्द आहेत महाराज? प्रति जन्मला माझे उदरी, मी झाली तया चुनोवरी, पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वापरी भोगी देव जा. किती सुंदर शब्द बोलताय. काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. काय? काट्याच्या आणीवर बसले 3 गाव, 2 पडले 1 वसेची ना. काय? तिथं आले 3 ब्राह्मण. काय? तिथं आले 3 ब्राह्मण, 1 थोपटे 2 थोपटेची ना. काय? आणि तिथं त्यांनी घडले 3 मडके, 2 कच्चे 1 भाजीची ना. आणि त्या मडक्यात त्यांनी भाजले 3 मूग. काय? भाजले 3 मूग. तू टेन्शन नको लिहू, आहे मला काय आहे ना, पुढे बसून टाकायला. 2 कच्चे 1 शिजेची ना. हे महाराज हे विपरीत जरी असलं पण चिंतन केलं का त्याचं उत्तर भेटेल. भेटा आणि असे खूप अभंग देत संतांनी ही परंपरा महाभारताची दाखवली. काय झालं? माझं सद्भाग्य, माझ्या कीर्तनात अशी मंडळी सुद्धा शांत बसते. किती आनंद आहे बरं का कोमल बापू. तुम्ही झोपणार नाही का? माझा गणपती असा पुण्यवान आहे, त्याने कमीत कमी 100 कीर्तन ऐकले आहेत, म्हणून त्याचं ऐकावं लागलेलं आहे. काय जागा मी गेले मजार मग पुन्हा प्लाटे काय माहित. पहिले भूमिपूजन व्हायला मग कीर्तन संतांचं वाङ्मय दिव्य आहे महाराज, फार दिव्य. जुनी मंडळी, मी कायम सांगत असतो, जुनी मंडळी वाचन करत होती म्हणून त्यांना या अशा गोष्टी ऐकण्यात फार आनंद होता. आज फक्त काही 2-3 कथा सांगितल्या, 2-3 गोष्टी सांगितल्या का लोकांना कीर्तन झालं असं वाटतं. काहींना कीर्तनच कळत नाही. आज कीर्तन परंपरा, खरी जी कीर्तन परंपरा आहे ती थोडी लोक पावत चालली. संतांचं ज्ञान हे दिव्य ज्ञान आहे. काय महाराज? गीता अलंकाराना गीता
समुद्रात ती लाट येते ना, तिला काय म्हणतात? ब्रह्मानंद लहरी प्रगती केली, पण कोण वाचत ज्ञानेश्वरी. लगी ते दुसरा ना उकरला कोराला 4 तास बसते. हेच नाही, हे पण आहे. तुम्हीच नाही, इकडचं क्षेत्र पण तसं. मी कोणाची निंदा करत नाही, पण ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. काय सुंदर दाग वाचा हो. मी तर ज्या घरात खातोय त्यांना सांगतोय, तुम्ही रोज 10 ओव्या वाचा. आधी वाचा, मग मला विचारा, मी तुम्हाला सांगेन. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं काय नाहीये, असं काय नाही. अर्जुनाचा मोह भगवान श्रीकृष्णांना व्यक्त करता आला नाही, पण ज्ञानोबाराय जो व्यक्त करतायत. धृतराष्ट्राचा मोह वेगळा आहे, अर्जुनाचा मोह वेगळा आहे. अर्जुनाचा मोह हा पाप पुण्याला घेऊन ये, आणि धृतराष्ट्राचा मोह हा केवळ पापाला घेऊन ये. हे ज्ञानोबा दाखवतात. धृतराष्ट्राचा मोह केवळ मामकहा या शब्दाशी जुळलेला आहे, पण अर्जुनांचा मोह आचार्यान मातुलान भ्रातृ पुत्रान पौत्रान सखीन तथा शुश्रान सुहृदश्चैव शेनयोः. काय असं हे सर्व तान समीक्षे सकवते सर्वान बंधू नमस्तितान. हे कृष्णा, हे मला काय करायला लावतोय? वास्तविक अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांना आदेश केलेला आहे, शेनयोः भैरमध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. हे कृष्णा, हे कन्हैया, हे मधुसूदन, हे हरिसूदन, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. हे अर्जुनांनी सांगितलंय, आणि अर्जुनच शेवटी भगवान श्रीकृष्णांना सांगतात, तुला लाज कशी वाटत नाही मला? हे इथं कशाला उभं केलं? अर्जुनांचा जो मोह आहे तो पाहू नये, आणि याचा डोळे बंद करू नये. कोणाचा? ज्ञानोबा जे बोलतात, तो आधीच जन्मांध आहे, पण नुसता डोळ्यांनी जन्मांध असं नाही, तो अंतकरणाने सुद्धा बेशुद्ध झालेला अंध. अर्जुन म्हणजे ज्ञानोबा व्यक्त करतायत. महाराज नामदेवरायांचे अभंग, ज्ञानोबारायांचे अभंग तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. ते पिंगळा माद्वारी, त्याच्यात किती भाव मोड आहेत. तसा हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये सुद्धा दिव्यता लपलेली. या ठिकाणी जो मायबाप शब्द आहे तो कोणाला उद्देशून आहे, आणि चरण धरावे बायकाचे हा कोणाला उद्देशून आहे, लक्षात घे. विठ्ठला विठ्ठला. जीवनामध्ये सर्वात घातक जर कोण असेल तर अहंकार, आणि त्याच्यासोबत राहणारी ममता आहे. माणूस पतनाला जर जात असेल तर तो अहंकारामुळे जातो, आणि माणसाचं पाप जर वाढत असेल आणि पापी होत असेल तर तो ममतेमुळे होत असेल. हे दोन एवढे घातक आहेत भारत, हे माणसाला कधीच बदलू देत नाही. मी कायम सांगत असतो, तुमच्याकडे गरिबी असेल आणि तुमचा काळ जर बदलला असेल, आणि तुम्ही जर समाजामध्ये योग्य त्या जागेवर बसत असाल, तर तुम्ही त्याचा अहंकार करू नका. आणि जर त्याचा अहंकार केला तर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. मी आवडीने बोलत असतो. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. तू किस गुण में बेटा तू किस गुण में बेटा किस्मत में मस्ताना है. ओ सोने वाले जाग जा, संसार काहीतरी असेल. या मोबाईलने खूप सुंदर सुविधा करून दिली बरं. म्हणजे आता भविष्यात कोणाचंच अक्षर सुंदर होणार नाही, आणि भविष्यात कोणालाच पत्र लिहिता येणार नाही, कारण सर्व फॉरवर्ड करायला लागले. ही जर उचलावर उतर
आणि अभिमान विचारतो महाराज मी मेसेज वापरला होता वाचा नाही झक मारा वाचू पुष्ण जाईल तू सोने वाले जाग जा संसार मुसाफिर का किती भाव बोले वहां से क्या लाला तबंद यहाँ से क्या ले जाएगा तीळ मात्र तरी होय अभिमान समान भार देवा देवाला अजिबात चालत नाही थोर पण सांडी दे येत उत्पत्ती अवघी विसरी दे जया जय जगा धाकुटे होय दे तै जबडे का माझी तुम्ही जोपर्यंत धाकटे होत नाही असे बलराम महाराजांसारखे म्हणजे उंचीनं नाही म्हणाल खरंच ती व्यक्ती धाकटी पण आहे मी इतकं सद खोटं बोलता येतं या व्यक्तीला हे मला माहित नव्हतं मागच्या आषाढी एकादशीला मला तुम्ही तारीख लिहिली तुम्ही का बहिणी राहणार म्हटलं ऐकतही मी उंचीच्या बाबतीत सांगतोय पण शारीरिक उंची नाही अंतकरणाची उंची वाढेल ना तर अहंकार निवृत्त रामकृष्ण परमहंस काय सांगायचे तुमचा अहंकार एकतर एवढा व्यापक बनवा की आकाशाला गवसणी घालतोय असा तुमचा अहंकार बनवा नाहीतर एवढा सूक्ष्म बनवा की ज्यामुळे तुम्ही त्याच्यात दिसता आमचा अहंकार इतका भयानक आहे आणि काय माहित तुम्हाला लेने को हरिनाम देने को अन्नपान तरने को लिनता चुकने को अभिमान आणि ते श्लोक सुद्धा ऐकत असतो नमंती फलिनो रोक्ता नमंती गुणिनो जना सुख काष्टस्य मूर्खस्य नमंती कदाचन हे श्लोक आम्ही पाठ केले पण भगवंताचं हे जे प्रीत आहे कोणत्याही संप्रदायाची व्यक्ती असो कोणती का व्यक्ती असे ना समाजामध्ये एक विशेष कार्यरत असलेली व्यक्ती का असे ना कोणत्या तरी पदावर दृढ असलेली व्यक्ती का असे ना अरुढ असलेली व्यक्ती का असे ना कोणत्याही स्थानावर अच्युत त्याच्यासाठी असेल ते स्थान तरी देखील माझी प्रार्थना आहे ते स्थान तुमच्यासाठी कायमचं नाहीये ते नित्याचं नाहीये तुमची ही जर खोड तुम्हाला टाकावी लागणार आहे तर ही खोड ज्याच्यावर बसत असेल ती जागा टाकावी लागणार हा मुलगा कुठे गेला तो बघा माणसाने का अहंकार करावा नाही अहंकार करायचा आणि अहंकार जर असेल देवाला तो भार आहे फार मोठा भार आहे देवाला सर्व वाईट चालतं महाराज देवाला कधीतरी थोडासा पापी चालतो बरं अपिचे सुधराचार अपिचे तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवतारी जैसा पुढाला महापुरी न मरतो निघाला तो चालतो मला पण अहंकारी अजिबात चालत मग तो कोणता का ताठा असे ना शिकल्या बोलाचा धरशील ताटा अंतिदासी वाटा यमपंथी तो तर अजिबात चालत नाही आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणीतरी त्या जागेवर नेत असतं आम्हाला कोणीतरी ती जागा देत असतं आम्हाला कोणीतरी तिथं बनवत असतं आणि आम्ही कारण नसताना त्या बारीक गोष्टींचा सुटणाऱ्या गोष्टींचा सोडावा लागणाऱ्या गोष्टींचा आम्ही अहंकार करत असतो म्हणून महाराज जोपर्यंत अहंकार रूपी बाप काय जोपर्यंत अहंकार रूपी बाप तुमच्या माझ्या जीवनात आहे तोपर्यंत परमात्म्याचं दर्शन नाही विठ्ठला विठ्ठला अहंकाराला खत पाणी लावणारी जी आहे ती ममता आहे किती सुंदर भजन आहे पाके केश जन्म के साथी पाके आता तर कमी वेळात सुद्धा पांढरे केस होतात ती गोष्ट वेगळी पाके केश जन्म के साथी ज्योति गई नैनन से लेकिन तुलसीदासांचा भजन ममता क्यों न गई मन से
लोटन से ममता क्यों न गए बरस, ममता क्यों न गए बरस। म्हणून मला अहंकाराला पुष्टी देणारी ममता, मग ती धृतराष्ट्राची ममता असो, अर्जुनांची ममता असो, कोणाची का ममता असे ना, संत तुलसीदासजी महाराज किती सुंदर सांगतायत, जननी जनक बंधू सुतदारा तनु धनु भवन सुहृद परिवारा सबकी ममता पाद बटोरी मम पद्म नहीं बांध परिडोरी। आम्ही भक्ती करतो, आम्ही नामस्मरण करतो, पण ही तब सबकी ममता, मग ग्रहासक्ती असेल, दारासक्ती असेल, पुत्रासक्ती असेल, धनासक्ती असेल, पदासक्ती असेल, ही सर्व आसक्ती जी किती गोड शब्द आहे, ही सर्व ममता आहे। आणि ही ममता रूपी आई आणि अहंकार रूपी बाप यांच्यासाठी नामदेवराय पहिल्या चरणात बोलतायत, माया बाबा भाग्यवान लोकांचं काय, हे सर्व आयत भेटते चाली नाही म्हणत, ते चेहरा प्रसन्न ठेवून चाली म्हणतात, इशारा कीर्तनकाराला वेगळा करतात, गोड वाटतं मला, ते परंपरा आहे, नातं वेगळं आहे म्हणून ते होतच। हमें भी बात समझ में आती है। माँ बाप चरण धरावे, पाए काते। इथं तर आमच्या नारायण देवांच्या उत्तरकारा निमित्ताने कीर्तनाचं आयोजन राजेंद्र भोंनी केलेलं आहे, आणि इथं या अभंगात स्पष्ट सांगितलं, माय बाप दोन्ही जिवेची मारावी म्हणजे जिवंत असताना मारावी। लोक म्हणतील बरं जरा माय बापले मारायला सांगणार, मारा गणसले माय बाप चालत नाही, गणसले चालत नाही,
चालतं. चालत नाही. आणि अजून कीर्तनकार जर असं सांगायला लागले तर लोकांना तो परवा नव्हे. तर जनार्दन महाराज सांगायचा नारायणला काय मायबापले जिवंत असताना मारतात. सांग तू ती कीर्तन माता तुला मारीत टाकतो असं तुले वाटी म्हटलं. मायबाप दोन्ही जिवे आमच्या ठोकराळ्याचा आत्ता पण दिसतात. दोन ते पहिलीचा कार्यक्रम जिवेची महाराज परत अहंकार रूपी बाप आणि ममता रूपी माय यांना जिवंत मारावे आणि आपल्या शक्ती असताना मारावे. शक्ती असताना मारावे पण ते मारल्यानंतर त्या शक्तीचाही अभिमान नसावा. जिवेची मारावे आणि चरण धरावे. बायकाचे म्हणजे आतापर्यंत झालंय का असं पत्नीचा पाया पडणारा कोणी नवरा पाहिला का? पण इथं श्लेष अलंकार आहे महाराज. कोणता अलंकार? काही काही शब्द असे असतात त्यांचा अर्थ भिन्न निघतो. जसं एकच शब्द असतो त्याचे अनेक अर्थ निघतात. आता एक जुनं आलं सांगायचे वाकडं तिकडं आलं रे गड्या. काय सांगायचे? किती सोपं आहे. वाकडं तिकडं आलं रे गड्या म्हणजे काय? वाकडं तिकडं आलं तर असतं. किती अर्थ त्याच्यात वाकडं तिकडं आलं म्हणजे जे म्हणी असायच्या ना जुन्या काळात काय अखगर सामसून दल्ली करे म्हणजे मला जेव्हापासून जगात कसं बोलावं हे कळतं तेव्हापासून मला ते एक माहिती काय हायसीन खाली ब्यायशी सुन सुन्नी सासून काय म्हणशी गरज ते सांगता येते मायच म्हणतात. परंतु ग्रामीण भागात जे जे काही जिंका असं आहे ना हे सुद्धा कोड आहेत. काय हे कोड आहे. तसं इथं या अभंगात कोड दिसतंय. चरण धरावे पाय काचे. महाभारतामध्ये तुम्हाला असे अनेक श्लोक दिसतील त्याचा अर्थ गणपती बाप्पांनी सुद्धा काढला नाही. तर तुम्हाला मला काय समजणार? तसं एक कोड आहे. चरण धरावे पाय काचे म्हणजे जीवाने ममता रूपी माता अहंकार रूपी पिताला मारून परमात्मा रूपी आपला आश्रयस्थान असलेला खांब म्हणा आश्रय म्हणा त्याचे चरण पकडावे. जोपर्यंत परमात्म्याचं चरण जीव पकडत नाही तोपर्यंत जीवाला मुक्ती नाही. आपुला तो जीवाने जीवाचे चरण पकडावेत. पण जीवाची साधना सफल असेल तर जीवाने चरण पकडावेत. नाहीतर चरण पकडत असताना नारायण स्वरूप म्हणून पकडावेत. तुका म्हणे सर्प विंचून नारायण वंदावे. पण असे चरण ध्येयं सदा परिभवग्नम विष्णुदोहं तीर्थास्पदं शिव विरंचिनतं शरण्यं प्रत्याति हंप्रनतसाल भवाब्धिपूतं वंदे महापुरुष ते चरण जे वंदे महापुरुष ते चरण भगवान शंकर सुद्धा
ज्यांची आराधना पूजा करत असतील ते चरण, म्हणून चरण धरावे बायकाचे. इथं बा शब्द म्हणजे जीवासाठी वापरलाय. अरे बा, हे जीवा, तू कोणाचा आश्रित आहे? बाळा, तुला कोण करीत उत्पत्ती हे तुला माहिती असताना जे नश्वर जगत आहे, जे नश्वर संबंध आहेत, त्यांच्याशी तू एवढा जुळण्यापेक्षा बा एकाचे चरण धर. एकाचे, त्या परमात्म्याने तुला जर जीव दान दिला असेल बा, एकाचे चरण धर. ज्या परमात्म्याने तुला शरीर दिला असेल बा, एकाचे चरण धर. परंतु ती अहंता, ती ममता, तो अहंकार तुला त्याच्या चरणांपासून दूर ठेवतात. म्हणून बाबा, माय बाप दोन्ही जीवेची मारा, चरण धरावे बा एकाचे. म्हणून ह्याचा अर्थ किती गोड आहे. म्हणून माझ्याकडे इशारा करत ते खूप चांगलं वाटतं मला. चरण भजमन राम चरण, काय सुंदर लोक आहेत. कोणी तथबी जाईन राहिले. मला या गावात भीती पण वाटते बरं कीर्तन करताना, कारण एखाद्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढणारे लोक आहेत. आपण कोणता अर्थ मग बोलू, त्या कोणता अर्थ काढतो सकाळी त्याची चर्चा मग नुसता दात आणि त्या राहतो. त्या अर्थाने म्हणजे अर्थ सांगणार ना सुद्धा तो अर्थ लक्षात येत नाही, इथला बे अर्थ करतात. मी बराच वेळा तुम्ही असे चिंतन ऐकले बरं. आई बी डोकं पाहिजे, तरी जगे चालत नाही तरी चालवणं आई डोकं. घोड गाव माझी बालपणात सुरुवात इथं झाली. मी कोणाच्या लग्नाला आलो होतो, गुलामामाच्या लग्नाला. बरं, बसलेच दिसतात. तुम्हाला लगेच मग म्हणतो 3 दिन पहिले होतो आणि त्या पेटीवाले बदल करायचं. सुरुवात तिथून झाली. आता त्यासला लगेच मुकला वर्ष घेत कितना त्यासला याद मग काय याद, कारण त्यासले जर चष्मा घ्यायचा कापली लगेच काही याद. पण तेव्हापासून भजन. आता त्या गोष्टीला कमीत कमी तुमच्या लग्नाला 27-28 वर्ष झाले असतील का जास्त. मग तेव्हा मी भजन केलं त्यांच्या सोबत. म्हणजे असं म्हणायचो, गाईचा रायला रानाता गेला हो. आज लोक शेवड्या बी चमकी होईल आपल्या ते काढत ते वय वेगळं असतं. म्हणून या गावात वर्षात एकदा मी येतच असतो. कदाईमध्ये फुकटना सप्ताहामध्ये आवर्जून येणं पडत. पण किती गोड चरण परमात्म्याचे धरा महाराज. काय तुम्ही कोणालाही शरण जा, जीवाने जीवाला शरण जाऊ नये. हे तुम्ही अनेक वेळा प्रक्रिया ऐकली. जीवाने जनाला शरण जाऊ नये, जीवाने देवाला शरण जाऊ. आणि का शरण जावं, तो हा उतारी
काहीच नाही, एवढा अर्थ ना वेगळा अर्थ होईल. कालीन सांगे बाईले सांगे मला पाय पडले सांगे कोणी सांग ज्यांनी लगेच करेल नाही त्यांनी सांग. चरण धरावे पाय पाय एका त्याचे चरण धरा. कारण महाराज त्याच्यासारखा दयाळू कोणी नाही, त्याच्यासारखा कृपाळू कोणी नाही आणि त्याच्यासारखा मायाळू सुद्धा कोणी नाही. विठ्ठला असे अनेक प्रक्रिया अनेक कोट्या सांगता येतील. फार दयाळू देव दयाळ दयाळ कै तो कयाचा सांगा. आम्ही थोडीशी तरी चूक केली तरी आमचे घरचे आम्हाला सोडून देतात. आम्ही किती पाप करतो महाराज, किती वाईट करतो महाराज. आमचे डोळे वाईट करतात, आमचे कान वाईट करतात, आमचं मन वाईट करते, आमचं तोंड वाईट करतं, तरी देखील तो दयाळू सांगतो. आम्हाला ज्याने शरीर दिलंय त्याला कधीच आठवत नाही, पण तो शरीराची स्तुती करतो त्याला सांगत असतो. मग मी रोज व्यायाम करत, मग मी रोज काजू बदाम खात म्हणून चमकी राहिली. अरे काया मग चुकीतलं का खायला तरी तो दुसरा चमकत, पण तो सुंदर दाखवायचा. अरे ईश्वराने दिलेली. मला या पोराने सांगितलं को क्या तन माझ तारे एक दिन माती में मिल जाना. आज कीर्तन 11 वाजेपर्यंत ऐकलं का 11:15 पर्यंत. वा वा म्हणजे मी तमाशा मोबाईल. क्या तन माझ तारे एक दिन माती में मिल जा. आणि ते बुरा बुरा मोबाजी येतात ते बुरा जतन बाहेरचे का कोणाचे काय नाव तुमच्या वडिलांचं. त्यांना एकच आवडायचं बरं. कोणतं भजन आवडायचं. ए जीवन है तेरे हवाले. काय घोड आहे. पण खाली कमेंट यायला लागल्या बरं आता कीर्तनांच्या. काय या खानदेशी लोक ऑर्गन शिवाय कीर्तनच जमत नाही काय. पण महाराज यालाच काय समजी या काय ताकद आहे. संगीत है शक्ति ईश्वर की हर स्वर पे बसाए राम रागी जो सुनाए रागिनी. आमचे भाऊ कसे डोलतात आणि एवढी कोरवट डोलवर आहे ना. घोड त्यांना मी किती सांगितलं तुम्ही स्थिरम आसनम आत्मना तरी ते स्थिर बसू शकत नाही. कारण ज्याला ज्यातलं जमसतं ना तो तर काही म्हणतो काय नाही रे रात्री काही झालं कीर्तन आपण नको काय राहता म्हणजे तू इथला याला होता मरला होता. किती गोड आहे. आम्हाला माफ नाही करत महाराज. मेरे अपने हुए ना अपने अब तो तू ही अपना ले मुरलिया वाले. तो असा दयाळू आणि करतो ना महाराज. इमानाना माजीत ना तुमचे पिताश्री मला माहिती आहे. खरं सांगा तुम्ही कैलास महाराजांना फार मोठी चूक केल्यावर माफ कराल का. करतात पण लोकेच लाजतात. पण परमात्मा खूप गोड आहे बरं का. तू तुझ्या आईला 2 शब्द चुकीचा बोलणार नाही पण 100व्या वेळेला नक्कीच सांगेल महाराज शिरकच्या जनार्दन महाराजांकडेच राहायचं.
बोलतात पण देव किती गोड देव किती प्रेम करतो. नुसता थोडा पाणी पडाय ना तरी ओ बोरा कथा लपी दे अहो इतलाच चांगला आहे. अहो दुवा बोरा अहो दुवा तो तर बोरा बघा ज्यानं तोंड बायको तर घेता नित्य दोय रे. मुसळ काय बोलला ते म्हणायचं मला थोडासा विरोध करायची सवय नाही पण ते होऊन जात आपली लायकी का. तो भाडा दुधा कोण करीत तो उत्पत्ती जरा आहे बाळवी श्रीपती सवे दोन्ही माझा परमात्मा दयाळू आहे महाराज. म्हणून तुकोबारायांचा नामदेवरायांचा संकेत आहे चरण धरावे बायकाचे. महाराज याचे चरण सहज प्राप्त होणारे नाहीत म्हणून दुसऱ्या चरणात नामदेवराय सांगताय भावाचे लग्न बहिणीशी लावावे. किती विपरीत आहे महाराज. लोक समजात घ्या हरवत नाही का. हे चांगलंय का. नाथ बाबा बोललेत बहीण भावा दोघा जणांचा पण ते सर्व विपरीत आहे. पण इथं शब्द वेगळे आहेत आणि त्यातला मकरंद वेगळा आहे भाव वेगळा आहे. भावाचे लग्न बहिणीशी लावावे. योगा शिवाचं लग्न शक्तीशी ज्ञानाचं लग्न मुक्तीशी आणि भक्ती क्षेत्रामध्ये अष्टभाव जो अष्टसात्विक भाव आहे त्याचं लग्न भक्तीशी. इथं अष्टसात्विक भावाचं लग्न कोणाशी लावायचंय भक्तीशी. आणि भाव बाजार सुद्धा भावच असतो. बाजारामध्ये भाव तो भाव वेगळा. अष्टसात्विक भाव स्तंभस्वेदत रोमांच स्वरभंग अथ वेपतु वैवर्ण अष्टप्रलय इत्यष्टो सात्विको मतः. एक अष्टसात्विक भाव. महाराज देवावर प्रेम करणारा जो आहे ना भाऊ स्तंभ तो कुठेतरी असं नुसतं देवाचं नाव ऐकायला लागला ना तरी असं स्तंभ स्थिर होऊन जातो. स्वेदोत देवाचं नाव गात असताना कधी नाचतो त्याला अंगाला भाव येतो.
तिचे प्रमाण आहे ना, कंठी प्रेम उशीर होतोय म्हणून तू दमला आहे का? कंठी प्रेम दाटे स्तंभ स्वेदोत रोमांच. एखाद्याने शिवी दिल्यानंतर तुमच्या अंगावर काटे येत असतील ती गोष्ट वेगळी, पण देवाचं नाव ऐकल्याबरोबर रोमांच. किती लोक येत असेल बोलत देऊन नाव लिहिताना त्याच्यात दोन मात्र खडाका मारतो. किती मी सांगत असतो, तुम्ही हळदीच्या रात्रीला किती नाचा त्याचं काही फळ नाही, पण देवाच्या रंगात आणि देवाचं भजन करत असताना नाचलात ना तर जन्म मरणाचा नक्कीच निवृत्त होईल. पण नाचता आलं का? काहीच ना गुडघा जायला होतं पण ती आहेत मग नाचतीलच. आणि देवडी पुढे या चार काल पडले बा म्हणजे आता नाही कथा सांगस कथा जसं पूर्ण काही नाही कथा आपला आपला हात आहे असं समजू नका. नाचायला पाहिजे देवासाठी, नाचावं देवासाठी. असे रोमटे खडे झाले पाहिजे. रोमटे हिंदीतला शब्द येतो रोम. स्तंभ स्वेदोत रोमांच स्वरभंगो. गाता गाता कधी कधी स्वरभंग होत असेल. राम 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 असा स्वरभंग कधी काय होईल. पण आपली मस्ती मुझे मेरी मस्ती कहा लेके आई. एकदम रंग आला पाहिजे. याला आत्मसात्विक भावाचा चौथा भाव म्हणतात. स्वरभंग अथवा वेपतू. शरीर असं थरकाप सुटला पाहिजे देवाचं नाव घेत असताना. असं अंगमा येत ते भगत असतो ते नाही. त्यासले आते विचारा पाणी कधी बोलते त्यासाठी गौरी मेरे को ये नहीं पूछने का, ये नहीं पूछने का. कारण मी पूछने का. ये नहीं मेरे को ये नहीं पूछने का. अंगासर काय महाराज मी अनेक कीर्तनात गायला असेल पण ती गोड राधाने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया. राधा जिसे खो बैठी मीरा बन गई मोहन. रंग बदल दो. मीरा बन गई मोहन. एक मुरली एक पायल एक पगली एक घायल. अंतर क्या दोनों की
चाह में बोलो एक प्रेम की बात मीरापन गई मोहन वैवर्ण हा अष्टसात्विक भावातला काय 6वा प्रकार आहे. अश्रू. महाराज एक महात्मा मी पाहिले होते आनंदीत. त्यांच्या समोर कोणी रामकृष्ण हरी भजन सुरू केलं का ते रडायचे. मी थोडासा नास्तिक नाही पण कुतूहलाने विचारलं होतं जवळजवळ तुम्ही आम्ही रामकृष्ण हरी म्हणून तुम्हाला रडायला कसं काय तर ते म्हणले होते जावे त्याच्या वंशा आम्ही बायका पोरांसाठी रडणारे भरपूर पाहिलेत पण देवाचं भजन करताना जो रडत असेल ना तो एक 7वा भाव आहे. अश्रू. काय बोलू ज्ञानोबारांची ती अष्टसात्विक भावातले सर्व अष्ट भोग ज्ञानोबारांना नकोय पण अष्टसात्विक भावाने युक्त आहेत ज्ञानोबा. आम्ही खाण्यासाठी रडत असणार आम्ही खुर्चीसाठी रडत असणार आम्ही मानासाठी रडत असणार पण आम्ही देवासाठी जर रडत नसणार ना आम्ही अभागी. 8 एक वर्षापूर्वी गायलं होतं कोई कहियो रे प्रभु आवन की मन बावन की. संत मीराबाईंचा तो भाव किती गोड. आपण आवे पतिया न भेदे बात बड़ी लन झावन की तुम्हारे दर्शन बिना व्याकुल सजनी जैसी बिजली सावन की कोई कहियो रे. अश्रू. देवासाठी रडणं हे चांगलं आहे महाराज. तुम्ही 1.5 महिना 6 महिना बार चालावती कितला 6 महिना आणि काही नाही महाराज नाही रडणं ते मग ती नाव पिना ती चहा पियची गोड होती जाय देते पण का मरण पुरता रडस तू आणि आपण काहीच न कॉम्पिटिशन येते असा भारी रडतीस महाराज. जर ननंदी भाऊ जाई मजार धरली मरेल जर होईल मग दपोत्यात आराम राहा. मी काय ते सांगायला येईल नाही पण अशा भारी रडती ननन मायले दकीन सांगत आणि तिसरी भाऊजाईल दकीन बोलत माडी तू अजून बी 5 वर्ष राहते ना पण यासनी काय ध्यान दिनी मग तुम्ही शाण्या होतात ते येतात ना शिलकतात ना अरे काय नंतर पेक्षा 6 महिना ऐकूपेक्षा तुम्ही घेऊन करता रडा घेऊन करता का बरं. आता आमच्या शानापूरला मी प्रश्न केला होता तेव्हा शानापूर तुमचा जर जीवन साथी चालला गेला तुम्ही तर 35 वर्ष सोबत राहिले तेव्हा ते असे बिचारे शाळा शिकले नाहीत पण तरी सांगितलं तुका म्हणे रडू नका ज्याचा होता त्याने मेला. आपले एखादा तरुणनी बायको मोर द्या तो अशा बोललोस आणि दुसरी लगेच करलेस व्हॉट्सअपवर काढ मनी मनी तू करले आते याला म्हणजे विनोद आहे का. रन्न महाराज काय वैवर्ण्य अश्रू देवासाठी रडा. किती रडलेत. बिंदू सरोवर कर्दम ऋषींच्या अश्रूंनी बनलेले पण का बनलंय ते नंतर देवहूती माता पत्नी रूपात भेटले असतील पण देवाच्या दर्शनासाठी ते रडलेत. रडलं पाहिजे. आमचं रडणं व्यर्थ आहे महाराज. वैवर्ण्य अश्रू प्रलय प्रलय म्हणजे काय शेवटी मरणाला सुद्धा सामोरा जात असतो. हा अष्टसात्विक भावाचा शेवटचा भाव आहे. असा जो अष्टसात्विक भाव भावाचे लग्न
भक्ती तेव्हा सफल होते महाराज, जेव्हा तुम्ही अष्टसात्विक भावयुक्त जीवन जगाल, अष्टसात्विक भावयुक्त अंतकरण बनेल, तेव्हा तुमची भक्ती सफल होईल. म्हणून भावाचं लग्न भक्तीशी लावावे, आणि एकदा भक्तीशी लग्न लागलं, पुढे भक्तीने धरले होती, सर्व भेटत महाराज. म्हणून भावाचे लग्न बहिणीशी लावावे आणि तरीच पावावे, कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष कहुतांची, परंतु भक्तियुक्त अंतकरणाने घेतलेलं नाम पण इथपर्यंत बरं आहे. खरंच तुम्ही बसणार आहे का 11:15 पर्यंत? नक्की असं आहे का? आमचे ते बुरा मामा झोपण्याच्या तयारीत आता डोळे उठले. 2 बुरा एक आहे पाहिजे आता, म्हणून कोणता बुराने कोण बोलत तेच समजत नाही. आमचे मास्तर बाबांचे चिरंजीव, त्यांचे डोळे मला लाल दिसतात, नक्की कांदा भरा जायला. सर्वात मोठं वाईट वाटतं ते जवळचे लोक जवळ भेटून जेव्हा जातात तेव्हा ते वाईट वाटतं. असं तो विषय मी नंतर घेईन कधीतरी. बहीण आहे आपली भक्ती, भक्ती बहीण धावून आली भावा, आता संध्या मी करी केव्हा, संध्या अशी लबाड बहीण नाहीये. काही काही बहिणी लबाड असतात. काय जो लोगून चाले धंदा तो लोगून बहीण म्हणे दादा दादा, आणि एकदा साडी लिहिले नाही का आखा दिना भाऊ म्हणा गैया, आता तास गैया, त्या पाळमाने म्हणतो ते सासरवाडी मा गैया असं म्हणतो. पण ही बहीण आहे आणि सर्व भावाचं हित करणारी बहीण आहे महाराज, भक्ती बहीण. हा, भक्ती बहीण जर जवळ आली, आत्मा राम हृदयी प्रगटला. भावाचं लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्ष पदा किंवा मोक्ष पदी. पण महाराज अजून एक मध्ये येतं, जरी भक्तियुक्त जीवन जगत असेल जीव, जरी ममता संपली असेल, अहंकार संपला असेल, अष्ट सात्विक भाव अंतकरणात असतील, पण महाराज जोपर्यंत सद्गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत वासना निवृत्त होत नाही, आणि जोपर्यंत वासना निवृत्त होत नाही तोपर्यंत मनाचं चांचल्य थांबत नाही. म्हणून तिसऱ्या चरणात सांगतायत, ब्राह्मणाचे घरी Yeah.
हिंदू धर्मात सर्वात पवित्र जर काय असेल तर काय ऐकेल का? अथर्ववेद सांगतो गवाम तू चरणम धूलिम सर्व पाप प्रणाशनम ललाटे केशव धार्य गंगा स्नानम दिने एवढं दिले म्हणून गोमातेची सेवा करणाऱ्याच्या घरात काहीतरी पडते खरं. गंगा स्नानम दिने दिने नुसतं तिथं शेण जरी आपल्याला आपण कपाळाला लावलं ना महाराज तरी गंगा स्नानम दिने आणि चरणम धूलिम म्हणून गोरज मूर्तावर लग्न लावायचे का बरं नवरदेव नवरीच्या अंगावर ते पडायचं गोरज एवढी दिव्यता आणि इथं नामदेवराव सांगतात ब्राह्मणाची घरी गायीसी वदा. एखाद्या चांदाळाच्या घरात एखाद्या कसायाच्या घरात गायीसी वदावे ठीक आहे पण ब्राह्मणाच्या घरी जो याजन करणारा दान देणारा घेणारा अध्ययन अध्यापन असे 6 विशेष कर्म करणारा आणि अशा शुद्ध ब्राह्मणाच्या घरी जाऊन गाय घेऊन जाऊन मारून टाकावी. नामदेवराय बोलतायत चांगले काय आणि गाय कोणती आणि ते ब्राह्मण कोणते ब्रह्मवेत्ता सद्गुरू आहेत आणि ब्रह्मवेत्ता सद्गुरूंच्या घरी जाऊन हे जे मन रूपी गाढव आहे ना ज्ञानोबा जसं सांगतात किंवा भगवान सांगतात तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी. कारण हे गाढव लय बेकार आहे काय हे मन गाढव कुठेही जात मन वडाय उभ्या पिकातलं थोर हे मन गाढव इकडं नाही बरं हात तिकडे गेला असं म्हणजे तुम्ही नका टेन्शन घेऊ तर कसं होऊन जातं कधी कधी पण हात का धावी फिरतं किती गाढव हे महाराज. अर्जुनांचं सारथ्यपण करणारे भगवान श्रीकृष्ण झाले. अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांना सांगावं तेव्हा तुला वाटतं रे बाबा सुतम जैसे प्रतिष्ठापे परंतु सगळ्या अध्यायात चंचलम मी मला कृष्ण प्रमाती बलवत्तम तस्याम निग्रम मन्य भायुरी वसुदुष्करम हे भयानक चंचल आहे. न पुरती भ्रमणात ही दिशा सप्तही पाताळे आकाशा इतकं भयानक येते. बड्याची उडी घाली कुठे उडी घाली ते कोणी फासा तिथं बड्याची उडी घाली म्हणजे जिथं फासा असेल जिथं माणूस फसणार असेल बरं का बिलाना तिथंच उडी घालतोय काय हे गाढव मन. एक सुभाषित करता फार सुंदर सांगतात मरकटस्य सुरापान तत्र वृष्टिक दंशका तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति. इतकं भयानक आहे. मरकटस्य सुरापान मरकट म्हणजे माकड किती चंचल असतं भाऊ. तुम्ही त्याला चांगलं ऑब्झर्वेशन करा. कोण माकड मांजर नाही. आता बरोबर दीपक नावाचा ड्रायव्हर होता बल्लावर मेंढ्या चालायचा आणि या व्यक्ती सांगायचं साधाच राहिला. आज त्या व्यक्तीला काय म्हणून इथं चालू राहिलं कारण त्या व्यक्तीला आई गाव मोठं होईतात पण दुसरा गाव मग काही होत नाही. सांगू का लोक आत नाही ना मग काय माकड माकड आधीच चंचल आणि त्याला पुन्हा काय दारू पाजली नुसती दारू पाजली. माकडाला आधीच चांचल ईश्वराने दिलेलं पुन्हा दारू पाजल्यानंतर किती चंचल होईल आणि पुन्हा त्याला विंचूने दंश केलं. माकडाला सर्वात जास्त विंचू चढतो बरं आणि पुन्हा नुसतं एवढ्यावर नाही तन्मध्ये भूत संचार त्याच्यात काय शिरलं मग ते कसं आहे तसं हे भयानक मन आहे महाराज. म्हणून या मन गाढवाला ईश्वराच्या चरणाशी जोडावं लागेल आणि जर चरणाशी जुळलं तर तुम्ही प्रमाण पाठ केलंय आता कोठे राहावे मन तुझे चरण देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया तेजीन प्राण आपुलागे माय. बस ते स्थिर होत पण ते मन मार्गदर्शन कोणाचं असावं याला आपल्या मनाने आपल्या मताने चालायचं नाही महाराज. मन के मते न चलिए मन के मते आने जो मन के मते चले बस गेला तो हे मन पश्चातापच करायला
चाललेला होता महाराज. कोणी का असेना, जर त्याच्या मताने चालला तर तुमची फलिती येईल, पण मनाला जर सद्गुरूंच्या मताने चालू दिलं ना तर नक्कीच ते मन गाढवाचं राम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु महाराज, मन गाढवाला राम करण्यासाठी वासनारूपी गायचा मृत्यू निश्चित पाहिजे. कोणती गाय? वासना. माझं प्रमाण नाही. वासना ओढाळ गाय गळांना, वासना ओढाळ. वासना गाय मरत नाही. सद्गुरूंच्या घरी घेऊन जा, सद्गुरूंना स्पष्ट सांगा, कारण त्या वासनेने अनेक महात्म्यांना जन्माला घातले. जड भरत राजा हरणे गरवा गेला, घाला तो घातला. वासनेने येमेम वापी स्मरण भावम तेजन त्यांचे कलेवरम. जसा तुमचा भाव असेल मरणाच्या समय, तसं तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. म्हणून बाबा हो, सद्गुरूंची कृपा झाली, ब्रह्मवेत्ता सद्गुरूंची कृपा झाली. वासना गाय मरते, मन गाढव रामाच्या चरणाशी जुळतं. रामाच्या चरणाशी जुळतं म्हणजे भगवान ज्यावरती सांगतात मन हे मीची करी, ज्याची मीची करी म्हणजे मन भगवंताचं झालं. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन राम रंगी रंगले. असं हे सर्व विपरीत वाटत होतं, पण नामदेवराय सांगतात हे जाणणारा, हे ज्याला कळलं तो भाग्यवान. शेवटच्या चरणात एकदा सर्वांनी विठोबा रखुमाई भजन करायचंय आणि बरोबर 5 मिनिटात मी थांबणार. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
सार्वजनिक नामस्मरणाचा फार फायदा आहे. आपण सर्वच मेघराजाची वाट पाहतो. इकडे नारायण अण्णांना पण परमात्म्याच्या चरणांजवळ आश्रय भेटेल. आणि जी मंडळी या कड्याला या कोरोनाच्या मुळे सोडून गेले असेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. म्हणून सर्वांनी 2 मिनिट संकीर्तन करायचं. चालेल? त्यामुळे आज गरम होते म्हणजे 2-3 दिवसात चांगला पाऊस येऊ शकतो. कराल का तुम्ही संकीर्तन? श्रीराम जय राम जय जय उंच म्हणून तरी अशी ना फक्त तुला लोकेशन फिरायला जेव्हा मी काही सुरू होतं
आबा सासराही देत आपण त्यामुळे कितवा वाढी दोन द्या माय बापने सोडीतला काही रस्ते कारण सासरा बी आपला सगळे नियम जवळ येतात मला काय टाका अर्ध की रंग तर तू मारत काही विचार रे काय माहिती ज्याला मारणार त्यांनीच खरी निंदा होणार आमना राधेश्याम महाराज म्हणून नावच नका माझं नाव म्हणजे आधार कार्ड असं काय गोड आहे मला 11 वाजून 10 मिनिटं झाले पण असं वाटत नाही की आपण थांबावं पण आपण थांबू सद्गुरूंच्या कृपेशिवाय या गोष्टी कळत नाही नामदेवराय सांगतात नामा म्हणे तो दिसे विपरीत जरी दैव असे तरीच जो भाग्यवान असेल त्याच्या जीवनामध्ये जे घडतं मला आणि खरं ते भाग्यवानाच्या जीवनात अहंकार रूपी बाप मरेल भाग्यवानाच्या जीवनामध्ये ममता रूपी आई मरेल भाग्यवानाच्या जीवनामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होईल आणि भाग्यवानाच्या जीवनामध्ये अष्टसात्विक भावाशी भक्तिरूपी बहिणीचं लग्न लागेल जो भाग्यवान असेल गौनाम जन्मनामंते ज्ञानवान प्रपद्यते असा महात्मा असा ब्रह्मवेत्ता महात्मा त्याच्या जीवनामध्ये भेटेल आणि वास्तवरूपी गायचा नाश आणि काळो मन जे इकडे तिकडे भटकते आणि फिरता दुःख भोगिले काय बहुता दिवसा फेरा याच्यामुळे झाला बहुता दुरोने आलो मी का हे सर्व या गाढवामुळे होते कोणामुळे या मन गाढवामुळे होते म्हणून सद्गुरूंची कृपा झाली बस बोध दिला मज सांगा ते मार्ग दावीला नीट क्रांती समोर गेली दिसू लागले वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो आज पावलो मोक्षपदी आणि हे मोक्षपदी चाल ज्याला असेल त्याला ठीक आहे पण मला सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे श्री गुरु सारिका असता पाटीलाचा बस इतरांचा लेखा कोण करी राधयाची कांता पण महाराज भेटलेच पाहिजे श्री गुरु वाचून सद्गुरु वाचून सापडे ना सोय यासाठी काय करावं घरावे ते पाय आधी असो हे सर्व नामदेवरायांच्या जीवनामध्ये नामदेवराय सुद्धा आधी जोपर्यंत मुक्ताईंनी नामदेवरायांना कच्चं बरक ठरवलं नाही महाराज गोरोबा काकांच्या द्वारा तोपर्यंत नामदेवराय सुद्धा या विपरीताशीच जुळलेले होते माझ्या हाताने पांडुरंग परमात्मा दूध पितात आणि तुम्ही मला कच्चं म्हणतात पण मुक्ताईंनी असं सांगावं गोरोबा काकांनी खरंच सांगावं हे कच्च आहे आणि विठोबारायांची जेव्हा कृपा होते तेव्हा नामदेवराय सुद्धा सांगतात हे माझ्या जीवनात घडलं म्हणून तुम्ही सुद्धा तुमचं भाग्य असेल तर तुमच्या जीवनात घडेल आणि जर घडलं तर तो दैववान आहे भाग्यवान आहे असो तुमच्याही माझ्या जीवनामध्ये ही कृपा ईश्वराची हो सद्गुरूंची हो नारायण बाबा यांच्या निमित्ताने कीर्तन सभा घडली तसं या गावामध्ये मी 1.5 वर्षापासून आलेलो नसेल का 2-3 वर्ष झाले कीर्तनाला बरेच वर्ष झाले असतील पण गुरुदेव वैकुंठवासी सांगायचे साहेब सांगायचे जोपर्यंत जमिनीला तळा पडत नाही तोपर्यंत तिला पाण्याची किंमत समजत नाही तसं कीर्तनकारांनी सुद्धा प्रत्येक गावाला दर वर्षाला 10 वेळा जायचं नसतं 2-4 वर्ष मग एक गाव जावं किंमत ते गेले तो महाराज पहिले तर गेले नंतर काय गेले काय सांगा मामाची मगजा मारू ना मला चालू राहत कोणी गडी गेले का पण असं जर असलं तर किती कोणी आज कमीत कमी 10 गावाची मंडळ दिसते असं माझे नारायण बाबा पुण्यवान असतील तसं तर नारायण बाबा असे खूप सौम्य स्वभावाची व्यक्ती होती कधी कोणाशी जास्त बोलत नव्हते आपल्या आपल्या मस्तीत आपल्या आपल्या संसारात आणि त्यांचा मुलगा तर असा आहे महाराज राजू भाऊ म्हणे गाडीमा मागे बसेल राज कीर्तनला सापड असतो माही काही व्यक्ती कधी म्हणे तुम्ही गाडी बसेल होता इतकं साधं मन इतकं साधी व्यक्तिमत्व पण त्यांचा मोठा मुलगा
लहान मुलगा मोठा तर मी पाहतो तो ही परंपरा टिकवणार आहे. नाशिकला जर राहत असेल तरी तो शाकाहारी आहे. मी त्याची परीक्षा म्हणून एकदा त्या दवाखान्यात गेलो होतो. मला त्रास कमी होता, पण म्हटलं याच्या दवाखान्यात हा काय करतो ते पाहायला गेलं. तिथं त्याने अगदी सहज मनापासून त्याने ती सेवा केली होती. म्हणून कधी कधी काही काही लोक जीवनामध्ये असं थोडं करून जातात, पण काहीतरी विशेष असतं. कोरोनाने तुम्हाला मला खूप चांगलं सांगितलं. मी 5 मिनिट घेऊ का जास्त? एकादशी आज पवित्र दिवस आहे. महाराज माझ्या समोर झालेली घटना आहे. माझे मास्तर बाबा खरंच बरं 2 दिवसापूर्वी मला भेटायला आले.